गरज असेल तरच घराबाहेर पडा. मुंबई पोलिसांच्या नागरिकांना सूचना. वाहन चालकांनी वाहनं काळजीपूर्वक चालवण्याचं आवाहन करत सतर्कतेचा इशारा. मुंबई उपनगरामध्ये मुसळधार पावसाचं थैमान. अंधेरी सबवे पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद. सखल भागामध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांची तारांबळ. 24 तासामध्ये नवी मुंबईत 80 ते 90 मिलीमीटर पावसाची नोंद. 800 कोटींच्या रुग्णवाहिका घोटाळ्याचे पैसे श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनला वळवले. राऊतांचा आरोप. तर अमित साळुंखे नामक व्यक्तीला झारखंडच्या पथकाकडून अटक. साळुंखे शिंदेंच्या जवळचा असल्याचाही राऊतांचा दावा. मुसळधार पावसाचा मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनावरती परिणाम. पश्चिम द्रुतगती मार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा. नागरिकांना मनस्ताप. विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीला रेड अलर्ट, तर नागपूर, यवतमाळ आणि वर्ध्याला ऑरेंज अलर्ट. भंडाऱ्यातल्या शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी. मंत्र्यांच्या वर्तनाबाबत मुख्यमंत्र्यांकडून मित्रपक्षांकडे तीव्र नाराजी. निर्णय घ्यावाच लागेल. दोन्ही पक्षप्रमुखांकडे भावना व्यक्त. कारवाई न केल्यास कोडगेपणा तयार होईल. फडणवीसांची भूमिका. फडणवीस मुख्यमंत्री मात्र सरकारचा रिमोट कंट्रोल अमित शहांकडे. राऊतांचा निशाणा. तर कोकाटे, संजय राठोड, शिरसाट आणि योगेश कदमांची विकेट पडणार असल्याचा दावा. विधानसभा अध्यक्षपद बदलणार. विद्यमान राहुल नार्वेकरांना मंत्रिपद. तर नाराज सुधीर मुनगंटीवार नवे अध्यक्ष होणार. सामनातनं दावा. पक्षाची इच्छा ती माझी इच्छा. नार्वेकरांची माझाला सूचक प्रतिक्रिया. लोकसभेमध्ये सलग 5व्या दिवशी गदारोळ. बिहार मतदार याद्यांच्या मुद्द्यावरती विरोधक आक्रमक. लोकसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. मनसेच्या केंद्रीय समितीची राज ठाकरेंसह बैठक. विभागीय अहवाल सादर झाल्यावरती संघटनात्मक पातळीवरती मोठ्या बदलांची शक्यता. पक्षातील रिक्त पदं भरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता. कोल्हापूर जिल्ह्यातल्या नांदणी इथे महादेवी हत्तीणीसाठी हजारो ग्रामस्थ मध्यरात्री रस्त्यावर. गुजरातमधल्या वंतारा इथे हत्तीण नेऊन देण्यास ग्रामस्थांचा कडाडून विरोध. हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान. राजस्थानमध्ये शाळेची इमारत कोसळून 4 मुलांचा मृत्यू. 8 गंभीर जखमी. 40हून अधिक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती. ब्रिटनच्या फलदायी दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी मालदीव्समध्ये. आज राष्ट्रपती मोहम्मद मुइझू यांची भेट. द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले सर्वाधिक काळ पदावरती राहणारे भारताचे दुसरे पंतप्रधान. पंतप्रधान म्हणून मोदींचा आजचा 4078वा दिवस. आता फक्त पंडित नेहरू मोदींच्या पुढे.